नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बिहारचे निकाल लागल्याच्या नंतर 2 दिवस उलटून गेलेत, पण अजूनही ह्या सगळ्या लेब्रांडोंचं विरोधकांचं सूतक काही संपायला तयार नाही, रडगाणं काही थांबायला तयार नाही. आणि तशातच एक गंमतशीर असा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. खरा खोटा आहे माहिती नाही, त्याच्यात आपण पडायची काही गरज नाही. भारतीय जनता पक्षाचं म्हणून असं एक शिष्टमंडळ दाखवलेलं किंवा एक बैठक दाखवली. खाली असं कॅप्शन आहे की पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पक्षाचं जे युनिट आहे त्यांची बैठक झाली आणि आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली. आता ह्याच्यातला गमतीचा भाग जोडा. प्रत्यक्षात खरंच ह्यांनी जी सगळी बोंब केलेली की भाजप हा 24 तास इलेक्शन मोडमध्ये पक्ष असतो, तर हो, तुम्ही इकडे रडत बसलात. मोदींनी आपल्या भाषणात स्पष्टपणे संकेत दिले आणि आता कार्यकर्ते कसे पश्चिम बंगालच्या तयारीला लागतील. आणि तसंही बिहारमधून ती गंगा बंगालमध्येच वाहत जाते, त्याच्यामुळे इकडचं वारं तिकडं जाईल असं सगळं आत्ताच सुरू झालं. हे असं का होतं मी तुम्हाला सांगतो. आणि पश्चिम बंगालच विशेषतः की ज्या ठिकाणी सत्तेवरती भाजप नाहीये. 1996 पासूनचे मी आकडे तुमच्या माहितीसाठी तुमच्या समोर ठेवतो. सत्तेवरती तेव्हा 1996ची गोष्ट, फार जुनं जात नाही. जिथं बदल झाला ते तुम्हाला मी सांध्यावरचं दाखवतो. 1996ला भारतीय जनता पक्ष नावाची काही गोष्ट पश्चिम बंगालमध्ये नव्हती फारशी. तो तर आकडा समोर आलेला नाहीये. तृणमूल काँग्रेस म्हणून काही नव्हतं. काँग्रेस होती, ती डाव्यांच्या विरोधामध्ये भक्कमपणे उभी होती तोपर्यंत. आणि ही काँग्रेस 85 इतक्या संख्येनं आमदार निवडून गेलेले होते. ममता बॅनर्जी फायरब्रँड अशा नेता होत्या काँग्रेसच्या. आणि आपला पक्ष डाव्यांच्या विरोधात पुरेशी ठोस ठामठोक भूमिका घेत नाही, बोटचेपेपणा करतो. राज्याच्या पातळीवरती आपल्याला सत्ता मिळणार नाही म्हणून 98ला त्यांनी काँग्रेस सोडून आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. जेव्हा की विधानसभेमध्ये त्यांचे 85 इतके संख्येनं आमदार होते. पुढची निवडणूक विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे 60 जागा मिळालेल्या आहेत त्या विधानसभेमध्ये. 2च निवडणुका 2001ची आणि 2006ची अशा त्यांनी लढल्या. विरोधी पक्ष म्हणून चिवटपणे झुंज दिली. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये 2011मध्ये त्यांनी सत्ता मिळवली. आणि बदल्यामध्ये जे तेव्हाचे सत्ताधारी होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्यांचे बाकीचे पण आघाडीत होते, पण मुख्य त्यांचे होते, त्यांच्या जागा निवडून आल्या फक्त 40. म्हणजे जी ममता बॅनर्जीची जागा होती विरोधी पक्षाची, ती कम्युनिस्टांनी घेतली. काँग्रेस कुठंच नाही. आता पिक्चरमध्ये तुम्ही लक्षात घ्या. याच्या पुढची परिस्थिती आता अशी आलेली आहे की 2016मध्ये 77 जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या. त्या 2021 मध्ये त्या ते डावे पण नाहीत, ते काँग्रेसवाले पण नाहीत. आणि 2021 मध्ये विरोधी पक्ष नेतेपदी पश्चिम बंगालच्या सगळ्यात जास्त 77-78 संख्येनं भाजप निवडून आला. ममता बॅनर्जींनी सत्तेची जागा घेतली. आता प्रत्यक्ष संघर्ष सुरू झाला तो ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप. आता ही विरोधकांची बोंब काय होती म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आधी काँग्रेस विरोधी पक्षामध्ये होता, त्यानं विरोधी पक्षाची भूमिका नीट निभावली नाही, निभवत नाही, बोटचेपेपणा करतो म्हणून ममता त्याच्यातून बाहेर पडून त्यांनी ती जागा, ती पोकळी भरून काढली. त्या इतक्या मोठ्या झाल्या की त्या प्रत्यक्ष सत्तेवर आल्या आणि विरोधकांची असलेली पोकळी काँग्रेसला भरून काढता आली नाही. ती त्या एका निवडणुकीपुरती, 2 निवडणुकीपुरती कम्युनिस्टांनी भरून काढली. कम्युनिस्ट ही भाजपच्या विरोधामध्ये पुरेशी काय म्हणता येईल त्याला कडक भूमिका घेत नाहीत, बोटचेपेपणा करतात किंवा ममता बॅनर्जीच्याच विरोधात घेत नाहीत. या सगळ्याचा परिणाम एकत्र झाला तथाकथित सेक्युलर राजकारणाचा, की तुम्ही जे सगळे सेक्युलर तुमच्याकडे जाण्याच्या पेक्षा ती सगळी मतं मुसलमान यांच्या म्हणण्याच्या प्रमाणे ते सगळं वोटिंग ममता बॅनर्जींना गेलं. ममता बॅनर्जी तर सत्तेवरती होत्या, पण आता विरोधकांची जी पोकळी निर्माण झालेली होती ती भाजपने भरून काढली. भाजपचे 77 सगळ्यात पहिल्यांदा 77-78 जी सगळ्यात जास्त संख्येने विधानसभेमध्ये निवडून आले. आता बघा, आता निवडणूक आहे 2026 मध्ये. या 6 महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होती आहे. बिहारचं झालं सोडा बाजूला. पश्चिम बंगालमध्ये आता विरोधकांची काय परिस्थिती आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे गटनेते असलेले लोकसभेमध्ये, त्यांना हरवण्यासाठी कोणी कंबर कसली? भाजपनी नाही, ममता बॅनर्जींनी कंबर कसली. युसुफ पठाण हा बाहेरचा उमेदवार आणून, मुस्लिम उमेदवार आणून अधीर रंजन चौधरीच्या विरोधामध्ये उभा करून निवडून आणून दाखवला. म्हणजे तुम्ही कोणाला नेस्तनाबूत केलं? काँग्रेसला. आणि कोणाच्या हातानं? बाहेरून येऊन एक मुस्लिम कॅन्डिडेट आणला. आणि हेच
तृणमूल काँग्रेसवाले किंवा त्यांचे समर्थन करणारे मोदी आणि अमित शहाला बाहेरचे कसे आहेत, यांना बंगाल कसा थारा देणार नाही, बंगाली अस्मिता कशी आहे, युसुफ पठाण कोण होता? तुम्ही ही सगळी मरमर भाजपच्या एखाद्या उमेदवाराला हरवण्यासाठी केली तर मी समजू तरी शकलो असतो, कारण की तुमचं सत्तेचं भांडण आता कोणाशी आहे. पण तुम्ही कोणाला नेस्तनाबूत केलं? काँग्रेसला, काँग्रेसच्या नेत्याला. काँग्रेसच्या पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटी आहे, तिला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं काम ममताने दिलं आणि ह्याच्याकडं काँग्रेसचंच दिल्लीतलं नेतृत्व डोळे झाकून पाहत राहिलं. परिणामी अधीर रंजन चौधरीचा पराभव झाला. एक मणिकम टागोर फक्त निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये काँग्रेसचे, आणि ह्याच काँग्रेसनी डाव्याबरोबर युती केलेली तिथं. आणि ममता बॅनर्जीचे प्रवक्ते ते आता सांगतायत की जे कोणी डाव्यांबरोबर जातात त्यांच्याशी आमचं कधीच जमणार नाही म्हणून. म्हणजे हा जो गोंधळ स्वतः विरोधकांनी करून ठेवलेला आहे, उद्या निकाल काय उलटे पालटे लागले तर परत हे रडत बसतात, वोट चोरी झाली, SIR मध्ये गोंधळ आहे, EVM कसं खराब आहे, VVPATचं कसं आहे, पुन्हा कोर्टामध्ये केस टाकायला मोकळे. आता पश्चिम बंगालचा गोंधळ असा होऊन बसलेला आहे. ममता बॅनर्जीच्या विरोधामध्ये भाजपने स्वच्छपणे विरोधी पक्षच आहे. त्यांनी जशी आघाडी मागच्या वेळेस उभारली होती, लोकसभेला उभारली, आताही ते ठामपणे उभे आहेत. आपलं टक्केवारी मतं त्यांनी सुधारलेली आहे. जागा त्यांनी मागच्या विधानसभेमध्ये 77-78 आल्या होत्या. यावेळेस त्यांचा सगळा प्रयत्न आहे सत्ता कसं काबीज करायचा. आणि जे प्रत्यक्ष सत्तेवरती आहेत त्यांच्या बाबतीतली काँग्रेसची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसबाबतची त्यांची काय भूमिका आहे, या दोघांची डाव्यांबद्दल काय भूमिका आहे. आता संपूर्ण भारतभरच्या या सगळ्या राजकीय ह्याच्यात घोळा होऊन बसलेला आहे की पश्चिम बंगाल म्हणजे ममता विरुद्ध डावे विरुद्ध काँग्रेस, केरळमध्ये डावे विरुद्ध काँग्रेस, तमिळनाडूमध्ये डावे आणि काँग्रेस एकत्र आहेत, DMK बरोबर, त्यांच्या विरोधामध्ये AIADMK आणि भाजप. सत्तेवरती एक पक्ष आहे, त्याच्या विरोधात बाकीच्या सगळ्यांनी एकत्र यावं असं जर सूत्र असेल तर तेही पाळल्या गेलेलं नाहीये. किंवा उलट काँग्रेसच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी राहायचं हे भाजपने एक सूत्र अवलंबलेलं होतं, तेही यांना जमू शकलेलं नाहीये. कधी त्यांच्या बरोबर गेले, कधी विरोधात गेले. आज परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये अशी होऊन बसलेली. निवडणुकीच्या आधीच सांगतो मी, काँग्रेसचं व्हायचं कसं? भाजप जास्तीत जास्त जागा लढवेल, 77 क्रॉस करून 100 पर्यंत जाईल. ममता बॅनर्जी, आपण असं समजूयात, ही बाकीचे सगळे लिब्रांडो जशी बोंब मारत होते ना बिहारमध्ये, आता तर तिथं तर सत्ता नसताना बोंब मारत होते. इथं सत्ता आहे भाजपेतर सगळ्या पक्षाची, ममतांची. आता हे काय म्हणणार की काँग्रेसला कसा विजय मिळत नाही? आपण कबूल करू, काँग्रेसला काय भाजपला मिळणार नाही, पण काँग्रेसचं काय होणार? जो प्रश्न आम्ही बिहारमध्ये उपस्थित केलेला होता की जरी तेजस्वी मुख्यमंत्रीपदी निवडून आले असते, मुख्यमंत्री झाले असते, तरी काँग्रेसचं काय? आता तोच प्रश्न पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेला आहे. संघर्ष जो आहे ममतामध्ये आणि भाजपमध्ये आहे, याच्यामध्ये काँग्रेसचं काय, डाव्यांचं काय? दोघंही निसंदर्भ होऊन गेलेले, तर त्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावरती धोंडा घालून घेतलेला आहे. विरोधकांची बोंब आहे ती ही बिहाराच्या निकालची पार्श्वभूमी आणि आता पुढे बंगालची निवडणूक, त्याच्यावरची उसंतवाणी. बिहारी निकाल अजून पचेना, काहीच सुचेना विरोधींना. आत्मचिंतनाचा काही ना विचार, टीकेची ती धार आधीचीच. फोडूनी खापर आयोगावरती, नेत्याची आरती ओवाळीती. जसा नेता तैसा कार्यकर्ता जाणा, शोधिती बहाणा हरण्याचा. मत टक्केवारी दिसूनही स्पष्ट करीतीना कष्ट अभ्यासाचे. नेत्याच्या भोवती जमले चमचे, स्वार्थी कायमचे दरबारी. कांत जिंकून या मोदी गेले पुढे, परी मागे आडे पाय यांचा. बिहार जिंकलं, बंगालच्या तयारीमध्ये भारतीय जनता पक्ष लागलेला आहे. तशाच त्यांच्या सरळ स्पष्ट सूचना त्यांनी स्वतः जाहीर भाषणात दिलेल्या आहेत मोदींनी. आणि विरोधक मात्र अजून सुद्धा ममता बॅनर्जींना काय करायचं त्यांनी तर क्लिअर, त्यांचं तर सरळ स्वच्छ आहे, जसं केजरीवालचं होतं. आणि केजरीवालने तो फायदा पंजाबमध्ये स्वतःच्या पक्षाला करून दिला. आज सुद्धा ममता बॅनर्जी त्याच्या बाबतीमध्ये पक्के आहेत. त्या निवडणूक स्वतंत्रपणे लढतील, त्या बाकीच्या कोणाला घेणार नाहीत आपल्या बरोबर. त्यांना विजय प्रश्नच नाही, जास्तीत जास्त शक्यता ती आहे. त्या पराभूत जरी झाल्या तरी विरोधी पक्ष नेत्या म्हणून असतील. पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये काँग्रेस सारख्या पक्षाचं काय? आजही त्यांच्या नेतृत्वावर कोणी बोलायला तयार नाही.
95 सलग निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची काँग्रेस पराभूत झालेली. कदाचित शतक केल्याच्या नंतरच काहीतरी त्यांना सुबुद्धी होईल. पापाचा घडा भरला म्हणतात, 100 अपराध झाल्याशिवाय घडे भरणार नाहीत. तसं सलग 100 निवडणुका हारल्याच्या शिवाय राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या शिवाय वेगळा विचार करायचा नाही असं काहीतरी काँग्रेसवाल्यांनी ठरवलेलं असावं. आतापासूनच बंगालची तयारी झाल्याच्या बातम्या खोट्या का असं नाही हेच पसरवायला लागले सोशल मीडियामध्ये भाजपकडून. प्रत्यक्षात काय होईल दिसेलच येत्या 6 महिन्यात. इथेच थांबूयात. धन्यवाद.